हॅलो डिअर स्टुडंट्स, मगाशी इंग्लिश मीडियमचा तुमचा इंग्लिशचा पेपर मी शेअर केला. आता आपण बघत आहोत सेमी आणि मराठी मीडियमसाठीचा जो इंग्लिशचा पेपर होता, त्याची मॉडेल आन्सर्स पेपर खूप सोपा होता. चला जास्त वेळ तुमचा घेत नाही, पटपट पटपट उत्तरं बघूयात. काही मुलांना बऱ्याच ह्याच्या WH क्वेश्चन्स मध्ये वगैरे कन्फ्युजन होतं, सो तुमची उत्तरं चेक करून घ्या. सो कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. लाईट, फोकस, हॅबिट आणि स्टिक असे हे करेक्ट वर्ड्स आहेत. त्यानंतर पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर्स. सगळ्यात पहिल्यांदा येईल बर्ड, त्यानंतर गार्डन, त्यानंतर रोज आणि मग ट्रीज असे येतील. आणि दुसऱ्या याच्यामध्ये पहिल्यांदा टेस्ट, मग ट्रीटमेंट, मग ट्रबल आणि मग ट्रुथ. त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स ह्या पद्धतीने येते बघा. शी क्राईड कॉमा आणि मग डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आर यू क्रेझी क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. आणि दुसरं जे आहे द टीचर सेड, द मधला म्हणजे टी कॅपिटल, त्यानंतर सेड नंतर कॉमा, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लेट्स, लेट्स टी नंतर अपॉस्ट्रॉफी आणि मग एस आणि स्टार्ट टुडेज, अगेन टुडेज नंतर वाय नंतर अपॉस्ट्रॉफी एस आणि मग लेसन फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. त्यानंतर मेक 4 वर्ड्स ज्यांचे 3 लेटर्स असतील मिनिमम त्याच्यामध्ये. ऍडव्हर्टाईज मिनिमम असले पाहिजेत, मॅक्सिमम किती असू शकतात. त्यानंतर मिंट, आर्टिस्ट, सेंड असे ह्याचे आन्सर झाले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, पाचवा जो आहे तुमचे त्याच्यामध्ये स्टुडंट रिलेटेड वर्ड्स आहेत. क्लेव्हर जसं दिले तसंच इंटेलिजंट, स्मार्ट, पोलाइट, हंबल हे लिहिले. त्यानंतर कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ द वर्ब्स. त्यानंतर ग्रो, वर्क, कीप, पुट म्हणजे जे आहेत इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड असं होतं. सो इथं तुमचे अजूनही वेगवेगळे वर्ड्स असू शकतात. हे फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. त्यानंतर अटेम्प्ट एनी वन, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. हे तुम्हाला सोपं आहे, हे तुमचं तुम्ही करू शकता. कोणतंही प्रत्येकाचं वेगवेगळं सेंटेन्स हे असू शकतं. त्यानंतर त्याला ऑर प्रश्न होता. ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. दिस इज अ क्लासरूम विच इज सो डर्टी. मग तिथं क्लॉज हे करायचं आहे. हा, क्लासरूम विच इज सो डर्टी, विच इज व्हेरी क्लीन, काही तुम्ही लिहू शकता इथे एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवण्यासाठी. अटेम्प्ट एनी वन, ऍड प्रिफिक्स और सफिक्स. मॅनेज, मॅनेजमेंट हे होऊ शकतं किंवा मिसमॅनेज. म्हणजे एक प्रिफिक्सचं पण उदाहरण दाखवलंय, एक सफिक्सचं पण दाखवलंय. दोन्हीपैकी कोणतं तरी एक तुम्ही लिहू शकता. काइंड, अनकाइंड आणि काइंडनेस. प्रिफिक्स, सफिक्स अगेन दोनही प्रकारे इथं दिले. तुम्ही ह्या दोन्हीपैकी कुठलंही एक यूज करू शकता. त्यानंतर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. मॅनेज, तिथे एक्झाम्पल्स दिली तुम्ही, अगेन तुमच्या मनाची एक्झाम्पल्स इथे येऊ शकता. मॅनेज आणि काइंड हे दोन शब्द वापरून. त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज वरती बघा, ट्रू ऑर फॉल्स. पहिलं ट्रू, दुसरं ट्रू, तिसरं फॉल्स आहे, चौथं देखील फॉल्स येतं. त्यानंतर इथे तुम्हाला वेब कंप्लीट करायचं आहे. ऍक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. हिज फादर, आता त्याचं उत्तर तुम्हाला इथं दिसेल बघा. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, हे इथं येईल. त्यानंतर हिज मदर वॉज लुकिंग ऍट हिम. शी वॉज स्टँडिंग, हे पूर्ण येणार बघा. ह्याच्या इथं पूर्ण हे जे वाक्य दिले ना, तर इथं पर्यंत सगळं येणार. म्हणजे फक्त एक सेंटेन्स असं नाही, हे कम्प्लीट पूर्ण. मदर काय करत होती, ते पूर्ण तुम्हाला इथं लिहायचं आहे. एक सेंटेन्स लिहिलं असेल तर तिथं तुम्हाला मार्क मिळणार नाहीत. नंतर हिज ब्रदर अँड सिस्टर, हे इथं तुम्हाला ह्या पॅरेग्राफ मध्ये सापडेल. ही ब्रदर्स अँड सिस्टर्स काय होते, लाईंग ऑन द प्लॅटू डझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स, हे झालं. आणि लास्ट हे आहे ही किंवा हिज, तिथं दिलेलं आहे. ही स्टेप्ड स्लोली आउट ऑफ द, हे पूर्ण इथंपर्यंत फॉलिंग अस्लीप, इथंपर्यंत तुमचं त्याचं चौथ्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ह्या पद्धतीने लिहिले तरच तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. त्यानंतर मॅच द कॉलम मध्ये बघा, स्क्रॅप्ड, रब्ड, डझिंग, स्लीपिंग लाईटली, प्लॅटू, लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅटलँड, आणि व्हेट जे आहे ते शार्पन. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड, क्वेश्चन टॅग यूज करायचा आहे. द साईट ऑफ द फूड मॅडेंड हिम, कॉमा, डिडंट इट, हे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. त्यानंतर रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये ओनली हिज मदर हॅज लुक्ड ऍट हिम, वॉज च्या ऐवजी
has looked at him. पर्सनल रिस्पॉन्स, एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पेरेंट्स टॉट यू, हे तुम्ही तुमच्यामध्ये लिहू शकता. इथं तुमची व्हरायटी येऊ शकते उत्तरांची. त्यानंतर रीड द फॉलोइंग पॅसेज वरती ऍक्टिव्हिटीज आहेत. इथं काय दिलंय बघा, इज द वर्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. हू सेड? द स्मॉल स्किनी चाइल्ड लेबर सेड. टू हुम? सत्यार्थी. त्यानंतर व्हॉट इज माय फॉल्ट? चाइल्ड आहे, चाइल्ड सोल्जर टू सत्यार्थी. त्यानंतर पुढचा, कम्प्लीट द वेब. होली प्लेसेस फॉर प्रेयर्स, टेम्पल्स, मॉस्क, जे आहेत प्रेयर हाऊसेस आणि चर्चेस. त्यानंतर राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. 1 वीक, होली कुरान, ग्रेटर व्हायलन्स आणि ग्रेट रिलीजन्स. डू एज डायरेक्टेड मध्ये he asked me what is my fault, choose the correct indirect speech. तर ह्याचं D येतं. he asked me what his fault was. त्यानंतर he was forced to kill his friends and family. rewrite the sentence and underline the infinitive. ह्याच्यातलं to kill हे म्हणजे आता इथं पूर्ण बघा, रीराईट केलंय का बघा तुम्ही. रीराईट म्हटलं म्हणजे पूर्ण सेंटेन्स लिहून मग अंडरलाईन करायचं आहे. नुसतं केलं असेल तर तिथं तुमचे मार्क हाफ कट होणार. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स हे तुम्ही तुमचे लिहू शकता की व्हॉट डू यू फाइंड, व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड. त्यानंतर येतो रीड द फॉलोइंग स्टांजाज, कम्प्लीट द स्टांजाज. द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन अ बस. द पोएट स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. द पोएट रिक्वेस्ट द गॉड टू फॉरगिव्ह हिम. द लवली गर्ल इन द बस वोर अ क्रच. त्यानंतर पुढचा आहे वेब कंप्लीट करण्यासाठी. द लँड सोल्ड स्वीट्स. द लॅड वॉज ब्लाइंड. द लॅड हॅड सच चार्म आणि द लॅड सीम्ड सो काम. त्यानंतर अगेन 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजाज. सोपे आहेत 2 पेअर्स. तुम्ही यातले व्हाईन, माइन म्हणजे तुम्हाला आहेत हे. त्यानंतर हेअर, फेअर कुठलेही 2 पेअर्स तुम्ही इथं सांगू शकता. त्यानंतर ऍप्रिशिएशन. यू स्टार्ट डाईंग स्लोली, ह्याच्यावरचं ऍप्रिशिएशन. तुम्हाला मी काल एक ऍप्रिशिएशनचा फॉर्मॅट दिलेला होता. या पद्धतीनं तुम्हाला तो लिहायचा होता. होपफुली तुम्ही लिहिलेला असेल. त्यानंतर पॅसेज वरती ऍक्टिव्हिटीज आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. कलाम अर्नड अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटल ऑर्गनायझेशन. कलाम वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर. त्यानंतर कलाम सर्व्ड ॲज लेक्चरर ॲट सेव्हरल युनिव्हर्सिटीज. त्यानंतर कम्प्लीट द वेब डायग्राम. अवॉर्ड्स दॅट कलाम रिसिव्ड. तर ह्याच्यामध्ये बघा, पद्मभूषण आहे इन 1981. इथं दिलेले आहेत. सो ॲज इट इज म्हणजे त्याच्यातलं इयर सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. पद्मविभूषण इन 1990. इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन 1997 आणि भारतरत्न अवॉर्ड इन 1997. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग द सुटेबल फ्रेजेस वर्ड्स. मिस्टर गुनाजी हॅज सर्व्ड ॲज प्रिन्सिपल. त्यानंतर द स्टोरी ऑफ जे आहे ते ऑटोबायोग्राफी. माय टीचर मूव्ड टू आणि इस्रो सक्सेसफुली लॉन्च्ड. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड मध्ये कलाम रोट सेव्हरल बुक्स. व्हॉट डिड कलाम राईट? ह्याचं WH टाईप क्वेश्चन आहे, ह्या पद्धतीनं होतं. व्हॉट डिड कलाम राईट असं लिहिलंय का बघा, चेक करा. त्यानंतर कलाम अर्नड अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. ह्याचं बिगिन सेंटेन्स विथ अ डिग्री. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्नड बाय कलाम. समरी रायटिंग आहे. तुम्हाला मी त्याचा एक नमुना काल पण पाठवून दिलेला होता. फॉर्मल इनफॉर्मल लेटर्स हे तुम्हाला मी काल पाठवलेलेच होते बघा, ह्याचे फॉर्मॅट सगळे. डायलॉग रायटिंग तुम्हाला आय थिंक होतच हे इथं बघा दिलेलं आहे. प्रिपेअर्ड डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. हा असा सिक्वेन्स होता बघा. तुम्ही असं केलंय का? हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट हे पहिलं. त्यानंतर येस आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट? आय सिलेक्टेड अ पंजाबी फोक सॉन्ग. असं डायलॉग आहे. सोपं आहे बघा, किती सोपा पेपर आहे. म्हणजे मी जरी दिला असं तरी मी आरामात पास झाले असते बिन अभ्यास करता, आहे ना. त्यानंतर स्टोरी डेव्हलपमेंट आहे. वन्स आय वॉज अलोन. त्याचा एक फॉर्मॅट मी तुम्हाला काल दिलेला होता की एका ह्याच्यावरून कसं स्टोरी डेव्हलप करायची ते. त्यानंतर स्किल्स डेव्हलपमेंट मध्ये बघा ट्रान्सलेट, कॉम्पिटिशन स्पर्धा, ह्युमॅनिटी माणुसकी, करेज धैर्य किंवा धाडस, प्रेयर प्रार्थना, ग्रेट महान, डस्ट धूळ.
ह्याच्यामध्ये बघा, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस. रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. तुमच्या चपला किंवा पादत्राणे ग्रंथालयाबाहेर ठेवा किंवा काढा. दोनही पद्धतीनं होऊ शकतं. डोंट टेअर द पेजेस ऑफ द बुक्स. पुस्तकांची पाने फाडू नका, असंच येईल, ह्याच्यामध्ये दुसरं वेगळं काही येणार नाही. कीप सायलेन्स इन द लायब्ररी. ग्रंथालयात शांतता राखा. रिटर्न द बुक्स विदिन 1 वीक. एका आठवड्यात पुस्तके माघारी करा किंवा परत करा. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स into your medium of instruction. A friend in need is a friend indeed. संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र. आणि it takes two to quarrel. एका हाताने टाळी वाजत नाही. तो हा झाला तुमचा सेमी मीडियमचा इंग्लिशचा पेपर. कसा होता, तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं लिहिलीत मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट.